चला नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आज आम्ही इलो चौक्यामध्ये चौके गावची जी ग्रामदेवता श्री भराडी देवी या तिच्या मंदिरामध्ये वार्षिक जत्रोत्सव। तर तिथले जे प्रथा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्यानुसार तिथलं वार्षिक जत्रोत्सव तो साजरा केला जाता। तर तो मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि आज जर माझ्याबरोबर बघितलं तर हर्षदा, पसगो आणि संतोहा। आज आम्ही हर्षदच्या गाडीन चौक्यामध्ये इलो, बाकी विकास वगैरे आज नव्हतो, बाहेर गेलेलो। ते आता मागून मोटरसायकलने येणार आहेत। तर इथले जे जत्रेबद्दल तुमका सांगूचा झाला तर मालवण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त गर्दी होणारे जर जत्रा बघितलं तर त्यामध्ये चौके गावचे जत्रेचं नाव घेतलं जातं। आणि फटाक्यांची आतषबाजी जर बघूची असेल तर तुम्ही चौके गावच्या जत्रेक नक्कीच यावा। तर व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबूक विसरा नको, जेणेकरून ती जर दाबला तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमका येतील आणि व्हिडिओ बघणं सोपे जाईल। तर आम्ही आता जातो आतमध्ये, जो मेन गेट आहे मंदिराचो म्हणजे बाहेरचो। तर इथे लाइटिंग वगैरे बघा, मस्त सुंदर अशी केलेली आहे, डेकोरेशन छान केलेला, आतमध्ये मंदिरात पण केलेला। आता आम्ही तुमका नंतर दाखवते। आता पहिले आम्ही जातो मंदिरामध्ये। आज हर्षदच्या घरातून म्हणजे वराडकरांच्या घरातून दरवर्षी या जत्रे दिवशी या मंदिरामध्ये ओटी भरली जातात देवीच्या चरणापाशी। तर ती भरूक आम्ही आतमध्ये जातो आणि बघू आता आतमध्ये गर्दी वगैरे किती आहे काय ती। चला तर मग जाऊया, दर्शन घेऊया। तर ही जी संपूर्ण लाईन आहे ती दर्शनासाठी लागलेली आहे, देवीच्या ओटी भरूसाठी। दरवर्षी प्रत्येक जण येऊन इथे ओटी भरतात। ही जी लोक ती ओटी वगैरे भरून दर्शन घेऊन इथे येऊन बसली आहेत, कारण पालखी निघायच्या अगोदर अजून भरपूर गर्दी होणार। हे बघा, इथं आम्ही आतमध्ये इलो, गाभाऱ्याच्या आतमध्ये। तर इथे पण गर्दी भरपूर आहे, बघू शकताच तुम्ही। हे सगळे चौकीचे ग्रामस्थ असत, बंधू भगिनी सगळे असत, ते बसले तिथे। तेव्हा भाऊ पाताडे भेटले आहेत आमका, आणि बरेचसे पोरगे येले आहेत, ते भेटतील हळूहळू। आणि इथून जी बघा लाईन पूर्ण दिसतात दुकानांची, ती हे पूर्ण राऊंड मारून इकडच्या टोकापर्यंत जी सगळी दुकानं दिसतात ती जास्तीत जास्त खेळण्याची आहेत, कारण गर्दी भरपूर असते आणि लोक भरपूर येतात, त्याच्यामुळे खेळण्याची दुकानं भरपूर असतात। आणि ते आमका आता कोण भेटले आहेत बघा, आमच्याच वाडीतले आहेत, सिद्धो, स्वप्नील, समीर। अजून 2 मेंबर वाढले बघा, विराज आणि संकेत। बघा इथे सगळे असत, पपलो, भटजी काका, बाकी मगाशी होते तेच असत सगळे। आणि पसग्याक आणि संत्याक शोधता पपलो, मोठो फॅन आहे त्यांचो। इथे बघितलात तर तुम्ही ही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गेम इले,
सगळ्यात दायका नाही आहेत, काही दायका येतात, जास्त गर्दी असते तिथे. बाकी इथे फटाके वगैरे भरपूर होते, बघून तुमका समजलं असत आतषबाजी किती केली जाता. आणि हे फक्त एक मजा म्हणून आणले जातात, बाकी असं हे काही नाही. आता पालखी वगैरे काढली जाईल, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा.
तर हे आमचं बाबू वाघ्यांचं दुकान, आमचे शेजारी आहेत, आमच्याच वाडीतले. आणि मंचुरियनचं वगैरे त्यांचं दुकान आहे, राईस वगैरे, कोबी मंचुरियन वगैरे तिथे त्यांच्याकडे असतं आणि खूप चांगली टेस्ट आहे. कुठल्या दैक्याला वार्षिक जत्रोत्सव कुठे तुम्ही गेलात आणि जर हे दुकान असेल तर नक्की टेस्ट करून बघा कशी चव वगैरे आहे ती. आणि काही ऑर्डर वगैरे असतील तर ते पण त्यांच्याकडून घेतले जातात. आता आम्ही खेळणी बघू जातो जिल्ह्यासाठी, बघतो काय खेळणी भेटतात काय. आता काय साध्यातलीच घेतलो, कारण जास्त मोठी भारीतली वगैरे घेतली तर ती किती झालं तरी ती तोडूनच टाकणार. बराच वेळ बघून बघून आता खेळणी 3-4 प्रकारची घेतलं. बघू आता किती दिवस ठेवता, काय करता तो. बराच वेळ आमची जत्रा वगैरे फिरान झाली आहे पूर्ण. आता आम्ही जाऊक निघतलो. जाता जाता बघा आता इथे किचन बनवतात, म्हणजे नाव वगैरे टाकून देतात. तिथे जिल्ह्याचं नाव वगैरे टाकून किचन घेतलं या. अशा प्रकारे डिझाईन आपण चॉईस करायची. बघा मंदिरात कशी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे लाइटिंगचा. चारही साईडने दुकानांची काही कमी नाही, पूर्ण चारही साईडने भरपूर सारी दुकानं असतात. हे जर बघितलं तर तुम्ही मिठाईच्या दुकाना, पावसकर मिठाई कट्टा, खूप चांगल्या प्रकारची टेस्ट असतं. खाजा वगैरे खूप चांगला असतं. आम्ही आता खाजा वगैरे घेतो. तुम्ही पण कुठे दुकान गेलात तर नक्की घेवा. तर मंदिराच्या बाहेरच्या परिसरात पण भरपूर दुकानं होती बघा. आणि आम्ही आता जाता जाता आईस्क्रीम घेतो विकासला आणि माका, आणि इथून आता आम्ही जाऊक निघतलो. तर मंडळी एक गोष्ट सांगूची सारखी मनात येत होती की व्हिडिओ बरेच दिवस टाकू भेटले नाही, त्यामुळे तुमच्या मनात काय विचार येत असत तर व्हिडिओ न टाकण्याचं कारण पण तसंच होतं. प्रॉब्लेम जरा मोठं असल्यामुळे व्हिडिओ टाकू शकत नव्हतो. तर तुम्ही ते नक्कीच समजून घ्याल अशी अपेक्षा. तर व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल. धन्यवाद.